नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 28 मेचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे बरं का. कारण आता जानकीने शर्वरीच्या प्रेग्नन्सीचे सगळं सत्य ऋषिकेशला सांगितलेले असते. ऋषिकेश मात्र खूप चिडलेला असतो, पण या दोघांनाही त्या ज्योतिकावर संशय आलेला असतो. त्यामुळे ते तिला धडा शिकवण्याचा प्रयत्न करतात. तर इकडे ऐश्वर्याचा मास्टर प्लॅन चालू असतो. तिने एका बोर्डावर शर्वरी आणि जानकीचं नाव लिहिलेलं असतं आणि ती खूप खुश होऊन म्हणत असते, एकीकडे या शर्वरीचा चोरोटीचा कार्यक्रम होईल आणि त्या जानकीचं खोटं सगळ्यांसमोर येईल. तर दुसऱ्या दिवशी जानकी ज्योतिकाला भेटायला आलेली असते. तेव्हा ती ज्योतिकाला म्हणते, समजा तुझ्या प्रियकराने तुझ्या बाळासहित तुला स्वीकारले, तर मग तू काय करशील? आता ही ज्योतिका गोंधळलेली असते बरं का. आणि ती जानकीला म्हणते, या जर या जर गोष्टीसाठी मला अजिबात वेळ नाही. आणि ती तिथून निघून जायला निघते. जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती थांबत नसते. तेवढ्यात पुढे ऋषिकेश पोलिसांच्या वेशात येतो. जानकी म्हणते, बरं झालं तुम्ही वेळेत आलात. तेव्हा ऋषिकेश ज्योतिकाला विचारतो, मी जे काही विचारले आहे ना त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे द्यायची. आता मात्र हे पाहणे रंजकच ठरणार आहे. ज्योतिका ऋषिकेशला सगळं खरं सत्य खरं खरं सांगेल का? तर त्या